आज मी तुम्हाला एका अशा मुलीची स्टोरी सांगणार आहे की ती स्टोरी ऐकल्यानंतर तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकून जाईल। एक 18-19 वर्ष वयाची अगदीच सुंदर अशी मुलगी, ती मुलगी काही अपरिहार्य कारणांमुळे मरण पावते। तिचा अंत्यविधी वगैरे सगळं काही केलं जातं, तिला दहन दिलं जातं, परंतु तीच मुलगी परत मेल्यानंतर सुद्धा 7 वेळा घरी येते। तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही, पायाखालची जमीन सरकवून टाकेल अशी स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। खरं तर मंडळी, एकदा मरण पावलेला व्यक्ती परत घरी कधी येत नाही, मग ती स्त्री असो, पुरुष असो, मुलगा असो किंवा मुलगी असो। परंतु इथं मात्र घडलं असं की ही मरण पावलेली मुलगी तब्बल 7 वेळा घरी येते। खरं तर मंडळी, एकदा मरण पावलेला व्यक्ती हा परत कधीच घरी येत नसतो, आणि जर तो घरी आलाय असं आपल्याला जाणवलं, त्याचा वावर जाणवला, तर त्याला आपण भूत असं बोलतो। ही स्टोरी थोडीशी भूताटकीची आहे, परंतु ही स्टोरी ऐकल्यानंतर मात्र आपल्या सुद्धा सगळ्यांच्या काळजामध्ये धडकी भरेल। ही एकदम सत्य आणि खरी स्टोरी आहे। ती मुलगी नेमकं कोणत्या कारणामुळे मरण पावली, ती मुलगी कोणत्या ठिकाणाची, आणि कशा पद्धतीने ती मुलगी मेल्यानंतर सुद्धा तब्बल 7 वेळा घरी आली, हे सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। विनंती इतकीच, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि व्हिडिओ पाहण्यापूर्वी सगळ्यांना एक सूचना की हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी या व्हिडिओचं डिस्क्लेमर हे नीटपणे समजून घ्या, नीटपणे वाचा। तर चला, जास्त वेळ न घेता ही स्टोरी सांगायला सुरुवात करतो की एक सुंदर अशी 18-19 वर्ष वयाची मुलगी, ती मुलगी काही अपरिहार्य कारणांमुळे मरण पावते, परंतु मेल्यानंतर सुद्धा ती मुलगी तब्बल 7 वेळा घरी येते तिच्या वडिलांना भेटायला। आणि नेमकं घडतं काय ते ऐकल्यानंतर सुद्धा तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल। मंडळी, पुण्यामध्ये कामानिमित्त आलेला एक आकाश नावाचा 25 ते 26 वर्ष वयाचा मुलगा, अत्यंत संस्कारी मुलगा, आणि तो मुलगा पुण्याच्या धनकवडीच्या शंकर महाराजांचा भक्त, अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचीही तो सेवा करायचा, आणि असा एकदम सज्जन असा मुलगा। आणि त्या मुलासोबत घडलेला हा एक प्रसंग तुम्हाला सांगतोय। मंडळी, खरं तर एका कन्स्ट्रक्शनमध्ये पुण्याला तो कामाला होता, आणि त्याची संध्याकाळची शिफ्ट होती। आता जे कंपनीमध्ये वगैरे कामाला असतील त्यांना माहीत असेल की रात्रपाळी आणि दिवसपाळी अशा त्या शिफ्ट नेमलेल्या असतात, आणि त्याची शिफ्ट रात्रीची, त्याची कामाची सुट्टी झाली 11:30 वाजता। त्याच्या 2-4 मित्रांसोबत तो तिथून बाहेर पडला। खरं तर त्या कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणाऱ्या काही 2-4 मुलीही होत्या, आणि त्या मुली आणि ते 5-6 मुलं तिथून बाहेर पडले। खरं तर त्या कंपनीच्या गेटच्या बाहेर चायनीजचा एक गाडा होता, तिथं काहीतरी त्यांनी नॉनव्हेज वगैरे खाल्लं, अंडा बुर्जी वगैरे खाल्ली, आणि खरं तर हा आकाश नावाचा जो मुलगा आहे याला मात्र आता घरी जायचं होतं, आणि दुसऱ्या दिवशी कामाला सुट्टी होती। बाकीची मुलं तिथंच रूमवरती त्या कंपनीच्याच परिसरामध्ये राहणार होती, परंतु हा आकाश त्यांना बोलला, अरे यार, उद्या सुट्टी आहे, मला घरी गावाकडे जायचंय, आणि मी गावाकडे जाऊन परवा दिवशी परत कामावरती येतो। खरं तर तिथं नॉनव्हेज वगैरे खाल्ल्यानंतर ती बाकीची त्याची मित्रमैत्रिणी त्याला बोलतात, अरे आकाश, आता उशीर झालेला आहे, तू सकाळ लवकर जा। तो बोलतो, नाही, मला आत्ताच जावं लागल। तेव्हा ते बाकीचे बोलतात, अरे उशीर झालाय, असं कर, तू आता लगेच निघ आणि लगेच जा, आणि परवा दिवशी लवकर ये, काळजी घे, असं ते त्याचे मित्रमैत्रिणी त्याला सांगतात। हा आकाश घरी जायला निघतो। मंडळी, आता मात्र रात्रीच्या 12 वाजलेले असतात, आणि सिंहगडच्या रोडने हा मुलगा दाहेरीला निघालेला असतो। याचं गाव जे आहे हे पुण्यापासून अगदी जवळच दाहेरी नावाचं गाव, आणि हा मुलगा त्या सिंहगडच्या रोडने निघालेला असतो। नवीनच शाईन गाडी असते, आणि त्याच्यामुळे तो निघतो। मंडळी, तो जाऊ लागलेला असतो, आणि तेवढ्यातच थोडीशी रिमझिम पावसाच्या सरी येऊ लागतात, अगदीच रिमझिम असा पाऊस येऊ लागतो। परंतु पुढे गेल्यानंतर मात्र त्याची गाडी हुंदक्या देऊ लागते। खरं तर त्या गाडीमध्ये पेट्रोलही भरपूर असतं, परंतु कुणास ठाऊक ती गाडी अचानकपणे बंद पडते। आता तो बटनावरती चालू करायचा प्रयत्न करतो, परंतु ती गाडी चालू होत नाही। मग तो किक पायाने बाजूला घेतो, गाडीच्या किका मारतो, तरीही गाडी चालू होत नाही। थोडीशी गाडी सुरू होते, आणि 5 फुटावरती जाऊन परत गाडी बंद पडते। आता त्याला वाटतं की आपण काय करावं की प्लग काढावा आणि प्लग साफ करावा, म्हणून शीटाच्या खाली असणारा तो पाना तो काढतो, प्लग थोडासा पुसतो, आणि परत गाडीवरती बसतो। आणि तितक्यातच मंडळी त्याला दिसतं
की बाजूला असणाऱ्या त्या पिंपळाच्या झाडाखाली एक कोणीतरी सुंदर अशी मुलगी बसलेली आहे. बघा मंडळी, अक्षरशः अंगावरती शहारे उभे करणारी ही स्टोरी आहे. तो आकाश नीटपणे बघतो की कोणीतरी मुलगी दिसते. खरं तर रात्रीच्या 12 वाजता ते 12:30 वाजलेले असतात, परंतु त्या रोडच्या बाजूने असणाऱ्या त्या खांबावरच्या त्या मंद उजेडाच्या प्रकाशामध्ये त्याला ती सुंदर अशी मुलगी दिसते. आता त्याला वाटतं की इतक्या रात्रीचं ही मुलगी एकटीच इथं आणि हिला कुठं तर जायचं आहे, आणि मग इतक्या रात्रीचं हिला रिक्षा पण भेटणार नाही. असू दे, आपण विचारावं. सहज तो धाडस करून बोलतो, दीदी तुम्हाला पुढे कुठे जायचे आहे का? हवं असेल तर मीही पुढे निघालेलो आहे, तुम्हाला तिकडे सोडतो. इतक्या रात्रीचं तुम्हाला इथं ऑटो भेटणार नाही, रिक्षा भेटणार नाही. आता ती मुलगी बोलते, हो दादा मलाही पुढे यायचे आहे, थांबा. आता खरं तर मंडळी, हा जो मुलगा आहे हा याच्या पाठीमागे असणारी जी शॅक आहे, बॅग आहे, थोडीशी सावरून पुढे सरून बसतो आणि त्या मुलीला बोलतो, दीदी ये सावकाश बस. आता खरं तर मंडळी, हा मुलगा त्या मुलीकडे परत एकदा नजर टाकून बघतो. आता मात्र याला थोडासा किंचितसा धक्काच बसतो. अगदी सुंदर अशी हरणीसारखी मुलगी, हरणीसारखी निरागस मुलगी, परंतु ह्याला मात्र वाईट एका गोष्टीचं वाटतं की ह्याची नजर जशी तिच्याकडे जाते तसं तिच्या हातामध्ये 2 काटे असतात. थोडक्यातच काय तर अपंग व्यक्तींना चालण्यासाठी एक कुबडे असतात, 2 अशा काकेमध्ये अडकवण्यासाठी अशा काटे असतात. आणि बघतोय तर काय, त्या मुलीचे गुडघ्यापासून खाली दोन्हीही पाय तुटलेले होते. गुडघ्यापासून साधारणतः वीतभर एवढ्या अंतरावरून त्या मुलीचे दोन्हीही पाय तुटलेले होते. आता ती मुलगी तशीच कुबड्यावरती चालत याच्या गाडीवरती येते आणि हा मुलगा बोलतो, दीदी थोडंसं सावकाश बसा, व्यवस्थित बसा. खरं तर ती मुलगी पाठीमागे बसते. पाठीमागे बसल्यानंतर ती मुलगी हा जाऊ द्या असं बोलते आणि हा मुलगा मात्र गाडीत सुरू करून पुढे निघाला असतो. आता ही मुलगी पाठीमागे बसलेली असते. अत्यंत सुंदर अशी मुलगी, अगदी मंजूळ असा आवाज, परंतु त्या मुलीच्या गुडघ्यापासून खाली दोन्हीही पाय नव्हते, दोन्ही पाय तुटलेले होते. आता खरं तर पाठीमागे एक अपंग अशी मुलगी बसलेली आहे हे म्हटल्यानंतर हा मुलगा अगदी सावकाश अशी गाडी चालवतो. अगदी संस्कारी मुलगा. खरं तर मागाशिकच तुम्हाला सांगितलं, तो मुलगा अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करीत असतोय. धनकवडीच्या शंकर बाबांचाही तो भक्त असतोय, त्याच्यामुळे तो अगदी सावकाश गाडी जाऊ देतो. खरं तर मंडळी, पुढे एक पूल येतो. तो पूल पुण्यामधला दांडेकर पूल या नावाने प्रसिद्ध असणारा तो पूल. आता तो पूल येतोय, त्या पुलावरती आल्यानंतर हा आकाश त्या पाठीमागे बसलेल्या मुलीला विचारतो की दीदी कुठे जायचे तुला? तेव्हा ती मुलगी बोलते की अरे जवळच आता माझं गाव येतंय, दाहेरी नावाचं गाव आहे आणि तिथे मला जायचंय. हा आकाश बोलतो ठीक आहे, मलाही तिथूनच जायचंय, परंतु तुमचं घर कुठं आहे? तेव्हा ती मुलगी सांगते की बाजूलाच एक मोठा प्लॉट आहे आणि त्या ठिकाणी माझं 4 मजली जे घर आहे, बिल्डिंग आहे, त्या घरावरती 4थ्या मजल्यावरती आम्ही राहतो. माझे वडील तिथे राहतात. आता खरं तर ही मुलगा याला वाटतं की इतक्या रात्रीचं आपण या मुलीला इथं कसं सोडायचं, म्हणून हा बोलतो की दीदी ठीक आहे, मलाच थोडासा उशीर होईल, आता तुम्ही इथून कसं जाणार, त्याऐवजी मी तुम्हाला थेट घरी सोडतो. आता ती मुलगी ही हो बोलते आणि ती मुलगी याला सगळा काही रस्ता दाखवते आणि ती मुलगी जसा रस्ता दाखवेल तसा हा मुलगा गाडी घेऊन त्या ठिकाणी जातो. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर एक 4 मजल्याची मोठी बिल्डिंग असते. त्या ठिकाणी ती मुलगी बोलते की इथंच आमचं घर आहे, थांबवा गाडी. आता तो मुलगा गाडी थांबवतो आणि त्या पाठीमागे बसलेल्या मुलीला बोलतो की दीदी थोडंसं सावकाश उतरा, गडबड अजिबात करू नका. ती मुलगी खालती उतरते आणि ती मुलगी त्या मुलाला सांगते की इथून या 4थ्या मजल्यावरती माझे वडील राहतात आणि ज्या रूममध्ये वडील राहतात त्या रूमचा नंबरही सांगते की या 45 नंबरच्या रूमवरती माझे वडील राहतात. तिथे तुम्ही जावा आणि माझ्या वडिलांना सांगा की तुमची मुलगी खालती तुम्हाला भेटायला आलेली आहे आणि त्या वडिलांना निरोप द्या, म्हणजे ते वरती न्यायला मला खालती येतील. आता खरं तर हा मुलगा बोलतो की ठीक आहे दीदी, थांबा इथंच, असं म्हणून पट धावत तो मुलगा वरती जातो. खरं तर लिफ्ट वगैरे काही नसते, जिन्याच्या पायऱ्या चढत तो मुलगा वरती जातोय आणि ती जी रूम आहे तो रूमचा नंबर शोधतोय आणि त्या दरवाजाच्या समोर जाऊन तो उभा राहतो. खरं तर 2-3 वेळा तो दरवाजा वाजवतो, परंतु आतमधून कोणीच बाहेर येत नाही. आता शेवटी हा मुलगा त्या दरवाजावरती मोठ्याने अशा 2-3 थापा वाजवतो आणि मंडळी आतमधून कोणीतरी एक व्यक्ती दरवाजा उघडतो. खरं तर तो व्यक्ती म्हणजे त्या मुलीचे वडील असतात. आता घडतं काय तर हा जो मुलगा आहे त्या वडिलांना बोलतो की काका तुमची मुलगी वाटेमध्ये एकटीच भेटली,
त्या पिंपळाच्या झाडाखाली बसलेली होती, जॉबवरती गेलेली आहे, कामावरती गेलेली होती असे बोलले. आणि मग बोललो मी की ठीक आहे दीदी, मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो आणि त्या मुलीला घेऊन मी खाली आलोय, ती मुलगी तुम्हाला भेटायला आलेली आहे, तिला वरती घेऊन या चला. तेव्हा ते काका बोलतात की बेटा थांब थोडं पाणी घे. तेव्हा तो मुलगा बोलतो की ठीक आहे काका, मी नंतर पाणी घेईन, वाटल्यास तर पाणी घेण्यासाठी मी परत वरती येईन, परंतु त्या तुमच्या मुलीला आपण जिन्यावरून वरती घेऊन येऊयात. काका ती मुलगी दररोज कशी येते हो, बिचारी अपंग आहे, मला तळमळ वाटली म्हणून मी इथपर्यंत घेऊन आलो, चला आपण तिला वरती आणूया. तेव्हा ते काका, ते वडील बोलतात की बाळ थोडंसं थांब, घोटभर पाणी घे, जे काही सत्य आहे, जे काही खरं आहे ते ऐकल्यानंतर तुला धक्का बसेल, त्याच्यामुळे त्याच्या अगोदर तू थोडंसं पाणी घे. आता ह्या मुलाला मात्र ते बोलणं काही फारसं समजत नाही. ते काका आतमध्ये असणाऱ्या बाजूच्या रूममध्ये जातात, ग्लासभर पाणी घेऊन येतात आणि हा मुलगा खरं तर ते बाजूला असणाऱ्या कॉटवरती बसलेला असतो. ते काका या मुलाला पाणी देतात, हा मुलगा घटाघट ते ग्लासमधलं पाणी पितो आणि परत मात्र ते काका एवढंच बोलतात की बाळा हीच का ती मुलगी, असं म्हणून ते काका भिंतीवरती असणाऱ्या फोटोकडे बोट दाखवतात. आता खरं तर तो फोटो बघितल्यानंतर ह्या मुलाला मात्र धक्काच बसतो, कारण तीच ती मुलगी असते जी त्याच्या गाडीवरती रात्रीचं बसून आता आलेली असते. तो मुलगा त्या फोटोकडे एकटक बघतो आणि खरं तर त्या फोटो खाली लिहिलेलं असतं भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणजेच ती मुलगी मरण पावलेली असते आणि तिचा फोटो त्या घरामध्ये असतो. त्या मुलीचे वडील त्याला बोलतात, आकाशला बोलतात की बेटा हीच ती माझी मुलगी, ही मुलगी मरण पावून 4 ते 5 वर्ष झाली आणि मेल्यानंतरही तुझ्यासारख्या अनेक मुलांना घेऊन ती अशा पद्धतीने घरी आलेली आहे. आता मात्र ह्या मुलाचा थरकाप सुटतो की हा व्यक्ती नेमकं बोलतोय काय, त्याला काही सुद्धा समजत नाही. त्याला खरं तर भुताटकीचा प्रकार वाटतो, त्याला फार भीती वाटते. तो त्या फोटोकडे बघतो तर खरोखरच त्या मरण पावलेल्या मुलीचा त्या मुलीचा फोटो त्या घरामध्ये लावलेला असतो. आता जास्त काही न बोलता तिथून थेट तो मुलगा उठतो आणि त्या जिन्याच्या पायऱ्या उतरून तडा खाली येतो, गाडीकडे येतो तर गाडीला चावी तशीच असते, परंतु ती अपंग मुलगी मात्र त्या गाडीच्या आजूबाजूला कुठेच नसते. ती मुलगी तिथून खाली उतरल्यानंतर गायबच झालेली असते, अजिबात ती मुलगी तिथे नसते. आता मात्र याला धरावून घाम येतो, हातपाय थरथर कापू लागतात भीतीने. तो तसेच गाडीवरती बसतो, गाडी सुरू करतो आणि एकदम वेगाने घार तिथून निघून जातो. खरं तर तो मुलगा त्याच्या घरीही पोचतो. मात्र याला थोडासा संध्याकाळचा आता ताप येतो. रात्रीच्या 1-1:30 वाजलेले असतात, याला ताप येतो, दारूवरून घाम आलेला असतो, अंग थरथर कापू लागलेलं असतं आणि तसंच जाऊन तो अंथरुणामध्ये स्वतःला गुंडळून तसंच झोपायचा प्रयत्न करतो, परंतु झोप काही अजिबात लागत नाही. दुसरा दिवस उजाडतो, परंतु मात्र याला ताप भयंकर येतो. हा तापाने फन करतो. याला काय करावं ते समजत नाही, परंतु सगळं काही ठीक होईल असं तो बोलतो. तो स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करतो, धनकवडीच्या शंकर बाबांचं नामस्मरण करतो, दत्तगुरूंचं नामस्मरण करतो. आणि आपल्याला तर माहीत आहे स्वामी समर्थ हे दत्तावतारी आहेत आणि अक्षरशः अशा जर काही भुताटकीच्या गोष्टी असतील तर याच्यामधून मात्र ते आपल्याला नक्की बाहेर काढतात, आपल्याला सुखरूप ठेवतात आणि याच्यामुळं दुपारपर्यंत याचा ताप थोडासा कमी होतो. आता हा खरं तर मनामधून ठरवतो की ज्या ठिकाणी आपण गेलेलो होतो त्या मुलीच्या वडिलांना भेटायला परत आपण जायचं आणि परत दिवसा जायचं, म्हणून तो आपल्या घरी वगैरे जास्त काही सांगत नाही. गल्लीमध्ये बाजूला राहणाऱ्या जिवलग 1-2 मित्रांना सोबत घेतो आणि त्यांना ही स्टोरी सांगतो की असं काही घडलंय आणि त्या मुलीच्या वडिलांना आपल्याला भेटायला जायचंय. आता खरं तर 2 दिवसानंतर ते त्या ठिकाणी जातात. ज्या ठिकाणी रात्रीचं त्या बिल्डिंगमध्ये ती मुलगी त्याला घेऊन गेलेली होती त्या ठिकाणी जातात. ते दोघे तिघेजण मित्र वरती जातात. खरं तर त्या मुलीचे ते वडील तिथे बसलेले असतात. ते मुलीचे वडील ह्या मुलाला बरोबर ओळखतात की रात्रीचं तूच आला होतास ना. हो काका मीच आलो होतो, बस बेटा. त्या ठिकाणी बसल्यानंतर त्याला चहा पाणी वगैरे सगळं काही करतात आणि त्या मुलीचा फोटो खरं तर त्या भिंतीला लावलेला असतो आणि ते वडील सांगायला सुरुवात करतात की बेटा तुझं नशीब चांगलं आणि तुझं कर्म चांगलं, तू अगदी त्या मुलीला बहिणीप्रमाणे समजलास आणि त्याच्यामुळेच तिनं तुला सोडलं. नाहीतर अशा तुझ्यासारख्या 7 मुलांना 7 व्यक्तींना ती घेऊन आलेली होती, परंतु तिच्याशी कोणी रात्रीचं वाईट वागायचा, चुकीचं वागायचा प्रयत्न केला, त्यांना तिनं अक्षरशः दुसऱ्या दिवशी संपवलेलं आहे.
दारावरून घाम येऊन ताप येऊन ती लोक मरण पावलेली आहेत. साधारणतः 4 ते 5 मुलं अशा पद्धतीने मरण पावलेली आहेत. फक्त तू आणि धनकवडीचा एक कोणीतरी मुलगा आहे, तुम्ही दोघंच तेवढं वाचलात. तेव्हा तो मुलगा बोलतो, काका कसं काय, आणि ती मुलगी, तुमची मुलगी कशामुळे मरण पावते, कशामुळे मरण पावले. आता मात्र त्या वडिलांच्या, त्या काकांच्या डोळ्यामध्ये घळ 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 अश्रू येतात आणि ते सांगू लागतात की बेटा, ती लहान असताना तिची आई मरण पावली. तिला कोणीही बहीण नाही, भाऊ नाही, फक्त आम्ही दोघं मायलेकरं इथं राहत होतो. खरं तर माझी एकटीच मुलगी आणि त्या मुलीनं शिकावं, मोठं व्हावं माझी फार इच्छा होते. खरं तर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू त्यांना अनावर झालेले असतात आणि ते सांगायला सुरुवात करतात की माझी मुलगी अभ्यासामध्ये फार हुशार होती. 9वी 10वी पर्यंत ती शाळेला जात होती आणि खरं तर पुण्यामध्ये जवळच असणाऱ्या हायस्कूलला ती शाळेला जात होती. जात असताना ती येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना हात करून ती जायची. कधी कोणी मुली न्यायचे, कधी कोणी मुलं न्यायची, परंतु काही लोक मात्र वासनांद उडाणटप्पू मुलं त्या मुलीला गाडीवरती बसवायचे. खरं तर त्या मुलीनंच त्या वडिलांना सांगितलेलं असावं की त्या मुलीसोबत पुढे मात्र छेडछाडीचा प्रकार घडत होता. आता बघा, काही महापापी वासनांद जी लोक आहेत, मुलं आहेत, त्या मुलीला वाईट भावनेने गाडीवरती बसवायचे आणि खरं तर अचानकपणे त्या मुलीची छेडछाड करायचा प्रयत्न करायचे. निर्जन स्थळी कुठेतरी वाटेमध्ये मध्येच गाडी थांबवायचे, तिला त्रास द्यायचा प्रयत्न करायचे. खरं तर मंडळी बघा, त्रास द्यायचा किंवा अशी छेडछाड काढायच्या अनेक पद्धती होत्या. अचानकपणे बघा, आज सुद्धा आपण बघतोय की अशा अनोळखी मुलींना, अनोळखी महिलांना जाणून बुजून कोणीतरी लिफ्ट देतात आणि अचानकपणे ब्रेक दाबतात, जेणेकरून पाठीमागे बसणारं ते लेकरू आहे, पाठीमागे असणारी ती जी निरागस मुलगी आहे, तिचा स्पर्श आपल्या शरीराला व्हावा. बघा, इतकी वासनांद दुनिया आहे, इतकी वासनांद जनता आहे आणि हे सगळं काही सर्रासपणे त्या मुलीसोबत घडत असावं हे त्या मुलीच्या वडिलांच्या बोलण्यामधून समजून येत होतं. मग पुढं काय झालं तर ती मुलगी 11वी 12वीला गेली. खरं तर त्या मुलीनं सुद्धा हा प्रकार वडिलांना सांगितला असावा, म्हणून वडिलांनी त्या मुलीला एक स्कूटी घेऊन दिली. बघा, जुनी एक स्कूटी घेऊन दिली. त्या स्कूटीवरती ती मुलगी आता शाळेला जाऊ लागली आणि शाळेला सोबत जात असतानाच तिला एक ठिकाणी नोकरी लागली. बघा, एका कंपनीमध्ये, एका ऑफिसमध्ये तिला नोकरी लागली आणि आता मात्र दिवसाची शिफ्ट, रात्रीचं शिफ्ट, जसं काही कामाचं वेळापत्रक असेल त्यानुसार तिला जावं लागायचं. म्हणजे संध्याकाळचं सुद्धा त्या ऑफिसमध्ये कामाला जावं लागायचं. मात्र घडलं असं की आता मात्र वडिलांनी त्या मुलीला, त्या लेकराला स्वतःची स्कूटी घेऊन दिलेली होती, परंतु तरी सुद्धा तिची छेडछाड काय थांबली नाही. काही उडाणटप्पू, काही वासनांद जी मुलं आहेत, ती मुद्दामहून त्या मुलीला स्कूटीवरून जात असताना गाडीने कट मारायचे, गाडी आडवी घालायचे, काही निर्जन स्थळी ती गाडी थांबवायचा प्रयत्न करायचे आणि तिची छेडछाड काढायचा प्रयत्न करायचे. आता खरं तर असंच काही घडत असावं असं ते वडील बोलले की ती मुलगी 10-12 दिवस, 15 दिवस अगदी एकांतामध्ये होती. तिचा चेहरा पडलेला असायचा, ती कोणाशीही बोलत नव्हती. आणि मग एक दिवस असा घडला, ते वडील अक्षरशः घळघळ घळघळ रडत सगळं काही सांगत होते की ती मुलगी स्कूटीवरून जात असताना तिचा अपघात झाला. आता अपघात असा झाला की ती मुलगी स्कूटीवरून खाली पडते आणि खाली पडल्यानंतर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची चाकं अक्षरशः त्या मुलीच्या दोन्ही पायावरून जातात आणि गुडघ्यापासून खाली तिचे दोन्ही पाय तुटतात. तिच्या डोक्याला सुद्धा मार लागतो. आता खरं तर ते वडील एवढे बोलले की हा अपघात कशामुळे झालेला असू शकतो, तर काही उडाणटप्पू मुलं, काही वासनांद मुलं मात्र त्या मुलीचा पाठलाग करत असायचे. रात्री अपरात्रीचं गाडी आडवी घालायचा प्रयत्न करायचे आणि असंच काही घडलेलं असावं की त्या वासनांदाच्या, त्या वाईट येड्या चाळ्यांमुळं त्या मुलीचा अपघात झालेला असावा. कारण सतत तेच विचार त्या मुलीच्या डोक्यामध्ये असायचे. एकदम तिचे मात्र एकदम वेगळ्याच भ्रमामध्ये असायची, ती कुणाशी नीट बोलत नसायची. खरं तर याच्याचमुळं तिचं चित्त हरपलेलं असावं किंवा त्या रस्त्यावरती तिच्यासोबत असाच काही छेडछाडीचा प्रकार घडत असावा. कोणीतरी गाडी आडवी मारलेली असावी आणि याच्याचमुळं तिचा अपघात झाला. ती मुलगी खाली पडते, अक्षरशः तिच्या दोन्ही पायावरून ट्रकची चाकं जातात आणि तिचे दोन्ही पाय तुटतात. आहे ना मंडळी, काळीज गोठून टाकणारा हा सगळा काही प्रसंग. बघा, त्या मुलाला 2-3 दिवसापूर्वी रात्रीचं ज्या मुलीनं लिफ्ट मागितली तिचेही गुडघ्यापासून खाली दोन्ही पाय तुटलेले होते. खरं तर ते वडील पुढे सांगत होते की ती मुलगीचा अपघात झाला हे मला समजलं आणि जीवाच्या आकांतानं आम्ही तिथं गेलो, बघितलं तर ती मुलगी एकदम शांत पडलेली.
तिच्या डोक्याला मार लागलेला असावा, गुडघ्यापासून खाली दोन्ही पाय तुटलेले होते आणि अक्षरशः काही क्षणात तडफडून ती मुलगी तिथेच नजरेसमोर यांच्या मरण पावली. आता त्या मुलीला घरी आणण्यात आलं. सकाळी दिवस उगवताच तिचा अंत्यविधी करण्यात आला. तिच्या चितेला अग्नी देण्यात आला. हे सगळं काही घडलं, परंतु पुढे मात्र 5-6 महिन्यानंतर असं घडलं की अशाच पद्धतीने त्या दांडेकर पुलाच्या पाठीमागे असणाऱ्या त्या झाडाखाली ती मुलगी अनेकांना लिफ्ट मागू लागली. म्हणजे मला पुढे सोडता का, आमचं घर इथं आहे असं बोलू लागली आणि अक्षरशः ती मरण पावलेली मुलगी घरी येऊ लागली. परंतु तो सोडायला आलेला व्यक्ती तो तिच्या वडिलांना सांगण्यासाठी जिन्याच्या पायऱ्या चढून वरती जायचा आणि परत खालती यायचा, तर तोपर्यंत ती मुलगी गायब झालेली असायची. आता याच्यामध्ये ते वडील एवढंच बोलले की बेटा बेटा तू अगदी संस्कारी आहेस म्हणून तू वाचलास. बघ ती जी माझी मुलगी आहे तिच्यासोबत असं रात्रीचं लिफ्ट मागितल्यानंतर ज्यांनी काही वेडेवाकडे चाळे करायचा प्रयत्न केला, अश्लील पद्धतीने त्या लेकराला स्पर्श करायचा प्रयत्न केला किंवा छेड काढायचा प्रयत्न केला, त्यांना तिनं संपवलंय आणि 3-4 लोक अशी मरण पावली आहेत. फक्त तू तिच्यासोबत नीटपणे वागलास म्हणून बेटा तू इथं सुखरूप राहिलास, तुला तिनं जीवदान दिलं. बघा मंडळी, हे असंही घडू शकतं. हो, असंही घडू शकतं. शरीर मेलं तरी आत्मा मरत नाही असं आपण बोलतो. बघा, जर एखाद्याचा मृत्यू तुमच्यामुळे तुमच्या त्रासामुळे अशा पद्धतीने विचित्र पद्धतीने होत असेल तर ते तुम्हाला कसं सोडेल. आणि असंच त्या मुलीसोबत घडलेलं होतं की ज्या पद्धतीनं तिला जिवंत असताना त्रास होत गेला, तिची छेड काढण्यात आली, त्याच पद्धतीनं मेल्यानंतर सुद्धा अशा वासनादांना तिनं मारलं. अशा वासनांद नीच वृत्तीचे लोक ती खरं तर निहाळत होती. रात्री अपरात्री हात करून गाडीवरती बसत होती आणि तिची छेड काढायचा जो कोणी प्रयत्न करेल तिला मात्र वाईट पद्धतीने ती संपवत होती. खरं तर अंग भरून त्याला ताप यायचा आणि तो व्यक्ती मरण पावायचा. असं काही लोकांसोबत घडलं असं त्या मुलीच्या वडिलांनी प्रत्यक्षपणे सांगितलं. परंतु हा मुलगा मात्र एकदम संस्कारी होता, अगदी भक्तिमार्गातला होता आणि हा मुलगा मात्र त्या मुलीसोबत अगदी बहिणीच्या नात्याने वागला. बघा, परस्त्री माते समान असते आणि हेच खरं तर त्याच्या मनावरती बिंबवलं गेलेलं होतं. कारण तो स्वामींची भक्ती करत होता, धनकवडीच्या शंकर बाबांची भक्ती करत होता. आणि हो मंडळी, एक गोष्ट तुम्ही लक्षामध्ये घ्या, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत. मग आया भगिनींची कशी इज्जत करायची ती राजाची शिकवण एकदा आठवा. दादा हो, मला तुम्हाला हात जोडून एक सांगायचंय की आपण इयत्ता 4थी मध्ये असताना 4थीच्या पुस्तकामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दिलेला होता. नीट आठवा. आठवतोय ना तो इतिहास? प्रत्येकानं शिकावा आणि प्रत्येकच मुलानं फार मोठा इतिहास तज्ञ बनावं हा त्याचा उद्देश नव्हता. तर दादा हो, प्रत्येकानं महाराजांचे विचार समजून घ्यावेत, महाराजांची शिकवण आत्मसात करावी, हाच त्याचा निव्वळ असा उद्देश होता. हे मात्र तुम्ही समजून घ्या. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, ज्या राजानं शिकवण दिली की परस्त्रीला सुद्धा आपल्या माते समान समजावं, आपल्या बहिणी समान समजावं, त्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. आता ही जी तुम्हाला स्टोरी सांगितली, ही जी हॉरर स्टोरी तुम्हाला सांगितली, ही स्टोरी अनेकांना चुकीची वाटेल किंवा वाईट वाटेल, खोटी वाटेल, काही ना ही गोष्ट काल्पनिक वाटेल. परंतु मी सांगतो, ही स्टोरी जरी काल्पनिक वाटत असली तरी याच्यामधून मिळणारा जो बोध आहे तो बोध मात्र फार मोठा आहे आणि तो बोध आत्मसात करावा तरच ही स्टोरी सांगण्यामागचं चीज होईल. बघा मंडळी, ती जी मुलगी आहे ती मुलगी मरण पावल्यानंतर तब्बल 7 वेळा घरती आली. स्वतःच्या घरी ती मेल्यानंतर 7 वेळा आली. परंतु तिच्यासोबत मात्र कुणी छेडछाड करायचा प्रयत्न केला तर त्यांना मात्र तिनं वाईट पद्धतीने संपवलं. 2 दिवस तो मुलगा, तो व्यक्ती आजारी असायचा, दारावरून घाम यायचा, ताप यायचा, अंग फणफणायचं. डॉक्टरांचा, वैद्यांचा, दवाखान्यांचा काही असर व्हायचा नाही आणि तो व्यक्ती, तो मुलगा मरण पावायचा. बघा, महापाप्यांचा नाश त्या मुलीनं मेल्यानंतर सुद्धा केला. आणि नंतर मात्र त्याने काहीतरी विधी केला आणि त्याच्यानंतर मात्र ती मुलगी परत घरी आली नाही. मेल्यानंतर 4 वर्षामध्ये, केवळ 4च वर्षामध्ये तब्बल 7 वेळा ती मुलगी घरती आली. असा काही थरारक, असा काही भयानक अनुभव त्या ठिकाणी मात्र लोकांना आला. खरं तर पुण्यामध्ये सुद्धा असे काही हॉररचे जे स्पॉट आहेत किंवा त्या भुताटकीच्या जागा असे बोलले जातात. नवले ब्रिज म्हणून एक आहे, त्या ठिकाणी अपघातांचं कारण जास्त आहे, म्हणजे अपघातांचे जे प्रमाण आहे ते त्या ठिकाणी जास्त आहे. खरं तर त्याही ठिकाणीला अशा काही भुताटकीच्या ज्या स्टोरी आहेत त्या स्टोऱ्या सांगितल्या जातात. तर याच्या मागलं सत्य तथ्य जे काही आहे त्याच्याबद्दल जास्त विचार न करता मला एक विनंती करायची, आजच्या स्टोरीमधून मिळणारा बोध, तो बोध फक्त तुम्ही अंगीकृत करा.
चला भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, श्री स्वामी समर्थ, जय शंकर.